बीडमधील बिंदुसरा धरणातून मोठा विसर्ग, नद्यांना पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरमध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्याची माहिती, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदूर हवेली गावात पुरात अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला एनडीआरएफनं वाचवलं। आणखी काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। धाराशिवमध्ये चांदणी नदीला पूर, भूमणी परांडा तालुक्याचा संपर्क तुटला। दोन्ही तालुक्यांमधील 92 गावांना अतिवृष्टीचा फटका, हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान। अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागाला पावसानं झोडपलं। बोरी नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। संगोगी, रुद्धेवाडी, आंदेवाडी गावांना पुराचा वेढा। सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावाला पुराचा वेढा। गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक लोक अडकले। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीला पूर, पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता। नदी परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पूर परिस्थितीचा फटका। 20 ग्रामीण रस्ते पाण्याखाली आल्यानं वाहतूक ठप्प। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस, सुखना नदी दुथडी भरून वाहू लागली। शेती पिकांचं मोठं नुकसान। जालन्याच्या अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस, चिकन गावातील शाळेच्या प्रांगणाला तळ्याचं स्वरूप, सुखना नदीला पूर।